So once again, a warm welcome to all of you. So today we will discuss the first law of thermodynamics. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे. थर्मोडायनामिक्स मध्ये जवळपास आपला एक 4th लेक्चर आहे. So in last lecture we have discussed about the work done, बरोबर आहे, and we have also derived the formula for the work done. Yes, what is the formula for the work done? That P into delta V, PdV. This is the simple formula for the work done. Yes, यामध्ये वर्क डन मध्ये आपण काय केलं होतं, VF डेल्टा V म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम काय असतो, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. ठीक आहे, this is the formula. Okay, this formula we have to use in various numericals in NEET, JEE and MSTCT and also in the state board. बऱ्याचशा न्यूमेरिकल्स मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्याचं डेरिव्हेशन्स आपण काल बघितलेलं आहे. सो नोट डाऊन द टुडेज टॉपिक, दॅट इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. टॉपिक नोट डाऊन करा, टॉपिक फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. केलंय सगळ्यांनी नोट डाऊन टॉपिक थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ. यस, ओके, डन, व्हेरी गुड. ऑलरेडी सबस्क्राइब सर, व्हेरी गुड. ठीक आहे, ओके. सो थँक यू व्हेरी मच फॉर सर केलं. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नोट डाऊन केलंय टॉपिक. सो कशाशी रिलेटेड असणार फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, बरोबर आहे. बघा, पहिल्यांदा आपण शिकलेलो आहेत, लर्न केलेलं आहे 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. पहिल्यांदा आपण लर्न केलंय 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. नेक्स्ट आता आपण लर्न करणार आहोत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. 0th लॉ मध्ये आपण इक्विलिब्रियम कंडिशन स्टडी केलेल्या होत्या, बरोबर आहे. 0th लॉ मध्ये इक्विलिब्रियम कंडिशन स्टडी केलेल्या आहेत. ओके, ऑलरेडी तुम्हाला आहेत, प्रोव्हाइड केलेला आहे युट्यूबला व्हिडिओ. जर नसेल तर रिवाइज करून घ्या. 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स झालेला आहे. नाउ नेक्स्ट मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता फर्स्ट लॉ, आता इथे थर्मोडायनामिक्स आहे म्हणजे या लॉ मध्ये कुठल्या कुठल्या टर्म्स येणार मला पहिल्यांदा इंट्रोड्यूस करायचे. कुठल्या टर्म्स येणार बेटा लॉ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये? बघा, थर्मोडायनामिक्स सगळं इन डिटेल झालंय. थर्मोडायनामिक्स मध्ये आतापर्यंत काय काय करतोय आपण? फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू इनपुट अ हीट इनटू द सिस्टम. आपण सिस्टम मध्ये हीट इनपुट करतो, बरोबर आहे. ही हीट सिस्टम मध्ये इनपुट केल्यानंतर काय होतं, त्याची इंटरनल एनर्जी काय होतं, वाढतं. इंटरनल एनर्जी काय होतं, वाढतं. म्हणजे एखाद्या सिस्टम मध्ये जर आपण हीट एनर्जी इनपुट केली आहे तर काय होतं, त्याची इंटरनल एनर्जी वाढतं. म्हणजे त्यामध्ये काय येणार, इंटरनल एनर्जी मध्ये चेंज येणार, बरोबर आहे. बघा, थर्मोडायनामिक्स मध्ये आतापर्यंत ज्या काही टर्म्स आपण स्टडी केलेल्या आहेत त्याला परत एकदा रिवाइज करतो आहे. क्यू म्हणजे काय, हीट आहे. when you are inputting a heat into the system, okay, we will observe that there is a change in internal energy of the system. Let's suppose delta U be the change in the internal energy of the system. Okay, let's suppose delta U be the change in internal energy of the system. काय प्रॉब्लेम आहे बेटा? अटकत आहे सर आवाज. आता येतोय? इज इट ऑडिबल टू ऑल ऑफ यू? इज इट ऑडिबल? ओके, येतोय सगळ्यांना आवाज? येतोय का आवाज? येस सर, ओके, गुड. सो जे काही हीट एनर्जी आपण सप्लाय करतोय ही सगळी हीट एनर्जी कशासाठी यूज होत आहे बेटा? एकतर इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, ओके, वर्क डन करण्यासाठी, बरोबर आहे. वर्क डन करण्यासाठी इंटरनल एनर्जी वाढल्यानंतर काय होणार, गॅस मॉलिक्युल्स एक्सपांड होणार. ते एक्सपान्शन होण्यानंतर जनरली आपण पिस्टनच्या बद्दल काय बोलतो, तो पिस्टनला डिस्प्लेस करणार. मोस्ट ऑफ द केस मध्ये पिस्टन सिलेंडरचं एक्झाम्पल तुम्हाला इथे दिसतं. So Q, it is used to increase the internal energy and to do the work done. ओके, या डेल्टा यूच्या टर्म्स मध्ये तुम्हाला हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डिफाइन करायचं. सो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये या 3 टर्म्स येणार आहेत. या 3 टर्म्स येणार आहेत. ओके, आवाज ब्रेक होतोय, 2 मिनिट्स. प्रॉब्लेम तर यायला नाही पाहिजे काही. Is it audible now? Mahesh, is it audible? येतोय सर आवाज, क्लिअर आहे.
सो व्हॉट वी हॅव डिस्कस द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये ह्या टर्म्स येणार आहेत. फर्स्ट दॅट इज हीट, देन इंटरनल एनर्जी अँड डब्ल्यू म्हणजे वर्क डन. डब्ल्यू म्हणजे वर्क डन. या तीन टर्म्स तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये येणार आहे. तर कुठल्या कुठल्या परत एकदा आपण टर्म्स बघून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार एक एक्झाम्पल, ते पण एकदा आपण डिस्कस करून घ्या. लेट अस कन्सिडर वन पिस्टन. त्यासाठी आपल्याला काय लागतं बेटा, एक पिस्टन लागतं. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट ही कंप्लीट आता थर्मोडायनामिक्स मध्ये आपला पिक्चर सोडणार नाही. ठीक आहे, ओके. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे. सिलेंडर ड्रॉ केलेला आहे आणि हा मुव्हेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन आहे. ठीक आहे, मुव्हेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन. Now this is the piston. Now let us suppose it constitute ideal gas or any gas molecules which is present over here. इथे gas molecules present आहे. ठीक आहे, gas molecules काय present आहे इथे त्याच्यामध्ये या piston cylinder arrangement मध्ये. बघा, what you are going to do now, what you are going to do now, suppose you are going to heat up the gas by means of burner or any other purpose. काय करताय तुम्ही, या गॅसला काय प्रोव्हाइड करताय, हीट करताय. म्हणजे गॅसला हीट प्रोव्हाइड करताय म्हणजे काय करताय, यामध्ये हीट तुम्ही ऍड करतात. कशामध्ये, या गॅसमध्ये. तर काय होणार मला सांगा, जी काही हीट तुम्ही इथे ऍड करत आहात त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल या गॅस मॉलिक्युल्सची इंटरनल एनर्जी वाढेल. गॅस मॉलिक्युल्सची इंटरनल एनर्जी काय होईल, वाढेल. सो when you are going to add the heat into this particular Q, म्हणजे बघा Q ऍड करत आहात, हीट वाढत आहे. बरोबर आहे, म्हणजे डेल्टा यू होत आहे. ठीक आहे, तिथे काय आलं, चेंज इन इंटरनल एनर्जी आलाय. क्लिअर, चेंज इन इंटरनल एनर्जी आलाय. चेंज इन इंटरनल एनर्जी आलाय. सपोज दिस पर्टिक्युलर क्यू इज मच मोर लार्जर. खूप जास्त अमाऊंट ऑफ हीट जर तुम्ही ऍड केली तर काय होणार, हा काय होणार, इंटरनल एनर्जी तर वाढणार. बरोबर आहे. ऍट द सेम टाइम जर इंटरनल एनर्जी खूप जास्त वाढली तर दिस पर्टिक्युलर गॅस मॉलिक्युल्स विल स्ट्राइक ऑन दिस पिस्टन and this piston will get displaced. Piston will get displaced. Okay, so what I mean to say that when the amount of heat that is Q is added to the system, okay, and if there is no work done, आता इथे कुठल्याही प्रकारचं वर्क डन नाहीये असं समजूया. इथे कुठल्याही प्रकारचं वर्क डन झालेलं नाहीये, वर्क डन नाहीये. बरोबर, वर्क डन 0 आहे म्हणजे पिस्टन डिस्प्ले झालेलं नाही. म्हणजे जे काही मी इथे हीट ऍड करतो आहे ती हीट फक्त इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठीच फक्त इथे उपयोगी पडत आहे. म्हणजे इथे मी जर 100 जूल हीट इथे ऍड केली तर ती एनर्जी कशासाठी यूज होत आहे, फक्त इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी. इंटरनल एनर्जी म्हणजे या गॅस मॉलिक्युलची व्हेलॉसिटी वाढवण्यासाठी. लेट अस सपोज दॅट देयर इज नो वर्क डन, म्हणजे इथे वर्क डन किती आहे, 0 आहे. लेट अस सपोज अज्यूम म्हटलंय की मी वर्क डन काय 0 आहे. म्हणजे जो काही मी इथे क्यू सप्लाय करतो आहे, काय क्यू सप्लाय करत आहोत, हा जो क्यू आहे हा कशासाठी यूज होत आहे बेटा, this particular Q it is used to increase the internal energy. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन बघा, नोट डाऊन करा की जे काही मी हीट ऍड करतो आहे, मी म्हटलं वर्क डन 0 आहे. या केस मध्ये जी काही मी हीट ऍड करतो आहे, अज्यूम केलाय बरं वर्क डन 0 आहे, तर ती हीट जी काही मी सप्लाय करतो आहे किंवा ऍड करतो आहे त्याचा उपयोग फक्त इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी होईल. क्लिअर. नेक्स्ट यामध्ये बघा, नेक्स्ट थिंग, आता लेट अस सपोज दॅट वी आर नॉट सप्लाइंग द हीट. आपण हीट सप्लाय करत नाहीये. काय म्हटलंय मी, हीट सप्लाय करत नाहीये सेकंड केस मध्ये. नाउ वी आर नॉट गोइंग टू ऍड अ हीट. ओके, वी आर नॉट गोइंग टू ऍड अ हीट. आता मी इथे हीट ऍड करत नाहीये म्हणजे याच्याकडे काय, जनरली इंटरनल मॉलिक्युल्स कडे जे काही एनर्जी असेल, ओके, त्यामुळे हा जर एक्सपान्शनला असेल तर हा जी काही इंटरनल एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, वर्क डन मध्ये. कुठलीही हीट ऍड करत नाहीये. अज्यूम करतोय मी की याच्याकडे ऑलरेडी इंटरनल एनर्जी प्रेझेंट आहे, कुठली एक्सटर्नल मी हीट ऍड करत नाहीये. याचा अर्थ काय आहे, काय होणार, याचा अर्थ काय होणार, बरोबर आहे की हा जो इंटरनल एनर्जी आहे याचा उपयोग कशासाठी होणार आहे, फॉर वर्क डन. द सिस्टम लुजेस इट्स एनर्जी. बघा काय होतंय, मी एक्सटर्नल हीट ऍड करत नाहीये म्हणजे सिस्टम मध्ये हीट येत नाहीये. हा तुमचा सिस्टम आहे, याला मी काय म्हणतोय, सिस्टम. गॅस मॉलिक्युल्सला फक्त मी काय म्हणतोय, सिस्टम. त्यामध्ये मी हीट ऍड करत नाहीये म्हणजे ही सिस्टम हीट गेन करत नाहीये. बरोबर, पण याच्याकडे जे काही इंटरनल एनर्जी आहे तो वर्क डन करण्यासाठी जर यूज करत असेल तर याचं काय होणार, एनर्जी लॉस होणार. बरोबर आहे, म्हणजे इट लुजेस इट्स एनर्जी.
बरोबर आहे. तर सेकंड केस मध्ये आपण काय लिहू शकतो, डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. बघा लक्ष द्या, फक्त कॉन्सन्ट्रेशन द्या. ठीक आहे. सेकंड केस मध्ये काय लिहू शकतो आपण, डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. बरोबर. बघा मी फक्त इंटरनल एनर्जीच्या टर्म्स मध्ये लिहितोय. पहिल्यांदा म्हटलं की मी हीट ऍड करतोय, तर ते हीट कशासाठी यूज होत आहे, वर्धन इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी. दुसऱ्या केस मध्ये काय म्हटलंय मी, की बघा मी हीट ऍड करत नाहीये, जी काही इंटरनल एनर्जी प्रेझेंट आहे ते इंटरनल एनर्जी काय होते, वर्क डन करण्यासाठी यूज होत आहे, म्हणजे या सिस्टमची एनर्जी काय होत आहे, लॉस होत आहे. बरोबर आहे. सो डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. क्लियर. निगेटिव्ह वर्क, बिकॉज द हियर द सिस्टम इज डुइंग वर्क ऑन दी सराउंडिंग. ओके. नाउ ऍज द इंटरनल एनर्जी, बघा इथे इथे बघा इंटरनल एनर्जी जी आहे कॅन बी चेंज युजिंग बोथ द वेज. इंटरनल एनर्जी जी आहे तुम्ही चेंज करू शकता. सिस्टमची, कुठल्याही सिस्टमची एनर्जी तुम्ही चेंज करू शकता. या दोन इक्वेशन वरनं आपल्याला काय कळतं, की आपण कुठल्याही सिस्टमची एनर्जी, इंटरनल एनर्जी चेंज करू शकतो. कशी चेंज करू शकतो आपण इंटरनल एनर्जी, एकतर त्याच्यामध्ये हीट ऍड करून किंवा त्याच्यापासनं वर्कडन काढून घेऊन, त्याच्याकडनं वर्धन घेऊन आपण इंटरनल एनर्जी त्याची चेंज करू शकतो. सपोज एखादा स्टुडंट आहे, बरोबर आहे, एखादा स्टुडंट आहे, बरोबर आहे, स्टुडंट. ओके. इंटरनल एनर्जी देणे म्हणजे यांनी याला आपण दिलाय मॉर्निंगला ब्रेकफास्ट दिलाय. काय दिलाय, ब्रेकफास्ट. बरोबर आहे, म्हणजे त्याच्याकडे काहीतरी इंटरनल एनर्जी आलेली आहे. क्लिअर. ओके. जो काही ब्रेकफास्ट दिलेला आहे, या ब्रेकफास्ट हा करून हा जिम करायला गेला. कुठे करायला गेला, जिम. बरोबर आहे. ब्रेकफास्ट केलाय आणि त्यांनी जिम करून घेतली 8 to 9. बरोबर आहे. जिम वर्कआउट केलंय, हेवी वर्कआउट केलंय फ्रॉम 8 to 9. बरोबर यस आहे. सर. ब्रेकफास्ट केल्यानंतर जी काही त्याला इंटरनल एनर्जी भेटली आहे, ठीक आहे, त्याचा यूज त्यांनी कशामध्ये केलेला आहे, वर्क डन करण्यामध्ये. बरोबर आहे, वर्क डन करण्यामध्ये. ओके. लेट अस सपोज इथे तो जिम करायला गेलाच नाही, म्हणजे जे काही ब्रेकफास्ट केलंय ती एनर्जी त्याच्याकडे इंटरनल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर राहिली. जे काही ब्रेकफास्ट मध्ये त्यांनी जे काही घेतलेलं असेल ते काय त्याची इंटरनल एनर्जी वाढवली, ते काय त्याची इंटरनल एनर्जी त्यांनी वाढवली. बरोबर आहे. बट त्यांनी जिम केलीच नाही, तर ती इंटरनल एनर्जी काय राहणार, स्टोअर राहणार. ती झाली तुमची पहिली केस. बरोबर आहे. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू. बरोबर आहे. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू. म्हणजे बघा एखाद्या सिस्टम, म्हणजे हा जो स्टुडंट आहे आपला सिस्टम आहे, या सिस्टमची मी इंटरनल एनर्जी कशी वाढवली, याला ब्रेकफास्ट देऊन. बरोबर आहे. आता मला जर याची इंटरनल एनर्जी कमी करायची असेल तर मी काय करणार, याला जिमला पाठवणार, किंवा याला दगड उचलायला लावणार, किंवा याला धावत पळायला लावणार. बरोबर आहे. ओके. तो पळायला लावणार म्हणजे काय करणार, तो वर्कडन करणार, म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी काय होणार, लॉस होणार. त्याचं इंटरनल एनर्जीचा वापर कशामध्ये होणार, वर्कडन मध्ये होणार. ती झाली तुमची सेकंड केस. म्हणजे सेकंड केस मध्ये त्याला मी ब्रेकफास्ट दिला नाही. बरोबर आहे. ब्रेकफास्ट दिला नाही आणि त्याला म्हटलं चल पळ, म्हणजे त्याच्या इंटरनल एनर्जीची कन्व्हर्जन कशामध्ये झालं, वर्कडन मध्ये झालं. क्लिअर. कशामध्ये झालं, इंटरनल एनर्जीचं कन्व्हर्जन या वर्कडन मध्ये झालं. क्लिअर. ओके. ते झालं सेकंड केस. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य बघा, सायंटिस्ट थोडेसे वेगळ्या वेळी सांगतात. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वेगळ्या वेळी सांगितलं. काय सांगितलं त्यांनी, की तुम्ही सिस्टमची एनर्जी कमी करू शकता किंवा ऍड कमी करू शकता, किंवा सिस्टम मध्ये एनर्जी टाकू शकता. सिस्टम मध्ये एनर्जी त्यांनी टाकली असेल तर काय होणार, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू डेल्टा यू. बरोबर आहे. आणि ऍट द सेम टाइम तुम्ही सिस्टम कडनं, ओके, सिस्टम कडची एनर्जी काढून घेऊ शकता. कशी काढून घेऊ शकता, त्याच्याकडनं वर्क डन करून घेऊ. बरोबर आहे. तर त्यांनी लिहिले डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू. ठीक आहे, डब्ल्यू. म्हणजेच काय सांगितलंय, की इंटरनल एनर्जी कॅन बी चेंज युझिंग बोथ द वेज. युझिंग बोथ द वेज. बरोबर आहे. त्यामुळे याला असं लिहिता येतं, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. क्यू मायनस डब्ल्यू. म्हणजे जी काही इंटरनल एनर्जी आहे, इंटरनल एनर्जी काय असणार आहे, डिफरन्स ऑफ क्यू मायनस डब्ल्यू असणार आहे. म्हणजे क्यू काय, दॅट इज हीट सप्लाइड टू द सिस्टम, मायनस डब्ल्यू काय आहे, वर्क डन बाय द सिस्टम. वर्क डन बाय द सिस्टम. क्लिअर. हाच तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. मग याला वेगवेगळ्या रिप्रेझेंटेशन मध्ये लिहिण्यात आला, बट फर्स्ट लॉ जो आहे तो ऍक्च्युअल मध्ये हा आहे. ठीक आहे. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. This is the actual representation of the first law of thermodynamics, that internal energy or the change in internal energy of the system, change in internal energy, बरोबर आहे, change in internal energy of the system कशी असणार आहे, is the difference of heat supplied
अँड दी वर्क डन. हीट सप्लाइड अँड दी वर्क डन. बघा तेव्हाच कुठे इंटरनल एनर्जी मध्ये चेंज येणार. परत एकदा सांगू बघा, या स्टुडंट कडे काहीतरी इनिशियल एनर्जी असणार. लेट सपोज 100 जूल. काय असणार आहे? 100 जूल. यांनी ब्रेकफास्ट घेतल्यानंतर, ब्रेकफास्ट घेतला किंवा यांनी लंच केल्यानंतर याची एनर्जी लेट सपोज 300 जूलनी वाढली. कितीनी वाढली? 300 जूल. तर याची टोटल एनर्जी किती झाली बेटा? 400 जूल झाली. बरोबर आहे? कधी? लंच केल्यानंतर. बट बघा इंटरनल एनर्जी वाढली. ऑलरेडी त्याच्याकडे 100 जूल प्रेझेंट होती. 300 जूल लंच केल्यानंतर झाली, म्हणजे इंटरनल एनर्जी काय झाली? वाढली. आता याला म्हटलं मी काहीतरी काम दिलंय करायला, बरोबर आहे, धावत पडायला किंवा काहीतरी काम दिले किंवा काहीतरी काम करून घेतलं. त्यामध्ये त्याची 400 लेटस सपोज 200 जूल एनर्जी खर्च झाली किंवा इन्व्हेस्ट झाली. तर टोटल त्याच्याकडे किती एनर्जी राहिली बेटा? इंटरनल एनर्जी स्टील त्याच्याकडे किती राहणार? 400 minus 200, that is 100 joule of energy still present in that particular student. त्या स्टुडंट कडे स्टील किती? 100 जूल एनर्जी प्रेझेंट राहणार. तेच लिहिलंय त्यांनी, चेंज इन इंटरनल एनर्जी लिहिलंय. फक्त इंटरनल एनर्जी नाही आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू Q minus W. सो लेट अस सी द ऍक्च्युअल डिनोटेशन. आता याचं जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. ऑलरेडी दिलेला आहे नोट्स मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा, ते पण तुम्हाला दाखवून देतोय आता लगेच. बघा चला. ओके, बघा काय सेंटेन्स आहे. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डेफिनेटली हा डिफरन्स असणार आहे. कशाचा डिफरन्स असणार आहे? Q मायनस W. दिसतंय सगळ्यांना? इज इट विजिबल टू ऑल ऑफ यू? और दिसतंय का? डेल्टा U इज इक्वल टू Q मायनस W. ओके, सो अकॉर्डिंग टू द इक्वेशन बघा, इटॅलिक मध्ये दिसलंय की समजून घ्यायचं. हा लॉ अशाच फॉर्मॅट मध्ये याच सेंटेन्स मध्ये पार्ट करायचा आहे. बरोबर. द चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा U ऑफ अ सिस्टम, म्हणजे युअर बॉडी, इज द डिफरन्स बिटवीन, डिफरन्स आहे. कशाला डिफरन्स आहे? डिफरन्स बिटवीन द हीट सप्लाइड टू द सिस्टम अँड, हे बघा Q म्हणजे काय? हीट सप्लाइड टू द सिस्टम आहे. क्लिअर? नेक्स्ट, अँड W मीन्स व्हॉट? वर्क डन बाय द सिस्टम ऑन इट्स सराउंडिंग. So this is the actual denotation of the first law of thermodynamics. यालाच म्हटलं जातं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. and this is the mathematical expression of first law of thermodynamics. Mathematical expression of first law of thermodynamics काय? change in internal energy is equal to Q minus W. क्लिअर? म्हणजे एखाद्याची इंटरनल एनर्जी जर तुम्हाला चेंज करायची असेल, तुमची जर इंटरनल एनर्जी मला चेंज करायची असेल, तर मी काय करणार? तुमच्याकडनं काम करून घेणार. बस संपला विषय. तुमची इंटरनल एनर्जी काय होणार? चेंज होणार ना. ठीक आहे. किंवा तुमच्याकडनं असाइनमेंट कंप्लीट करून घेणार, तुमच्याकडनं टेस्ट सॉल्व्ह करून घेणार. बरोबर आहे. इव्हन तो तुम्ही लेक्चरला अटेंड करत आहात तरी सुद्धा तुमची इंटरनल एनर्जी काय होत आहे बेटा? लॉस होत आहे. बरोबर आहे. स्टील युअर इंटरनल एनर्जी विल गोइंग डिक्रीजिंग. बट स्टील हे एक्झाम्पल आपण जनरली घेत नाही. हे आपले म्हणजे समजण्यासाठी एक्झाम्पल आहे, पण जनरली पिस्टन सिलेंडरचे एक्झाम्पल दिलेले असतात त्याच्यामध्ये HSC बोर्ड पॉइंट मध्ये. ठीक आहे, क्लिअर आहे. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन क्लिअर आहे सगळ्यांना? डेल्टा इज इक्वल टू Q मायनस W. बघा यालाच एक वेगळ्या फॉर्मॅट मध्ये पण लिहितात, ते पण रिप्रेझेंटेशनच आहे. कशाचं? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय आहे? अनदर रिप्रेझेंटेशन. बघा पहिलं स्टेटमेंट झालं. नेक्स्ट रिप्रेझेंटेशन बघा. नेक्स्ट रिप्रेझेंटेशन करू. इरेज झाला? इरेज करू का? सो लेट अस सी द अनदर रिप्रेझेंटेशन. तोपर्यंत लर्न करून घ्या. चला. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, बघा याच इक्वेशनला मी काय लिहू शकतो इथून पुढे? बरं, इथून येते. चला, याला मी काय लिहू शकतो? डेल्टा इज इक्वल टू Q मायनस W आहे. बरोबर आहे. याला मी काय लिहू शकतो? Q इज इक्वल टू, बघा Q ला इकडे घेतलेला आहे. Q इज इक्वल टू, बघा Q इज इक्वल टू बराबर डेल्टा U प्लस W. बराबर. अरे येस ऑर नो? कॅन वी राईट इन दिस वे? याच इक्वेशनला आपण लिहू शकतो का? बरोबर. काय केलंय? फक्त काय केलंय? प्लस W आहे, याला लेफ्ट हँड साइडला काय केलं? टर्न केलं. सो इथे काय येणार? प्लस येणार. याच इक्वेशनला रिअरेंज केलंय. सो रिअरेंजिंग द इक्वेशन 1 वी विल गेट द अनदर इक्वेशन ऑफ द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बघा अनदर इक्वेशन भेटलं. बरोबर आहे. इथे काय? Q काय? अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टम. डेल्टा U काय? चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. and capital W is the work done by the system.
ओके क्लिअर. परत एकदा याला पण समजून घेऊया. क्यू म्हणजे काय की लेट अस सपोज आय एम गोइंग टू ऍड 100 जूल ऑफ एनर्जी, म्हणजे 100 जूल ऑफ हीट लेट अस सपोज आय एम गोइंग टू ऍड इनटू दिस सिस्टम. या सिस्टम मध्ये किती जूल हीट एनर्जी ऍड केली मी? 100 जूल एनर्जी काय केली? ऍड केली. क्लिअर. ओके. आता 100 Yes, जूल sir. पैकी लेट अस सपोज यामधली फक्त 50 जूल्स, लेट अस सपोज 50 जूल्स एनर्जी ही यूज झाली. कशासाठी बेटा? इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी. बरोबर. कशासाठी? इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी. राहिले किती बेटा? 50. सो रिमेनिंग 50 जूल ऑफ एनर्जी इट इज यूज टू डू द वर्क डन. बघा 100 जूल इज इक्वल टू 50 प्लस 50 इज इक्वल टू 100 जूल. बरोबर आहे. सपोज एखाद्या सिस्टम मध्ये तुम्ही 100 जूल एनर्जी ऍड करत आहात तर त्याचा उपयोग कशासाठी होणार? याचं सिग्निफिकन्स काय? याचं सिग्निफिकन्स की त्याचा उपयोग कशासाठी होणार की ओके काही अमाऊंट ऑफ एनर्जी ही इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी होणार, तर काही अमाऊंट ऑफ एनर्जी हे वर्क डन करण्यासाठी होणार. ओके ऑन द सराउंडिंग. सो दिस इज द ऍक्च्युअल स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हे सुद्धा अनदर स्टेटमेंट आहे पण मेन तेच आहे. बरोबर. याला सुद्धा तुम्ही डिफाईन करू शकता. याला पण डिफाईन केलेलं आहे त्यांनी. बघून घ्या कशा वेने डिफाईन केलेलं आहे. तर ओके व्हेरी सिंपल. यस. ओके दिसत आहे सगळ्यांना फर्स्ट लॉ ऑफ Oh, थर्मोडायनामिक्स? sir. ओके नाउ हियर सर दिसत आहे सर. हो सर. the amount of heat Q added to the system, हो सर. when the amount of heat Q it is added to the system, Oh, its sir. internal energy is increased हो सर. by an amount delta U and the remaining is lost in the form of work done, that is W on its surrounding. क्लियर आहे. हे पण नोट डाऊन करायचं आहे तुम्ही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये. चला काय काय नोट डाऊन करणार फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये? दोन इक्वेशन्स आणि हे दोन सेंटेन्स. दोन इक्वेशन्स आणि हे दोन सेंटेन्स तुम्ही नोट डाऊन करायचे आहेत. क्लिअर. नोट डाऊन करता येईल सगळ्यांना? क्लिअर. नोट डाऊन करता येईल ना? क्लिअर. नोट डाऊन करायचं आहे. बरोबर. बघा आता बाकी ह्या जो क्वेश्चन दिलाय त्याला काही अर्थ नाही. एक्झाम प्रॉपर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं नाहीये. आता याचं एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर मला सांगा प्रेशर कुकर तुम्ही बघितला असेल सगळ्यांनी. बरोबर आहे. प्रेशर कुकर बघितलाय सगळ्यांनी. प्रेशर कुकर इज अ डिव्हाइस which is used to cook the food. अरे बरोबर आहे. प्रेशर कुकर तर सगळ्यांनी बघितलं असेल ना. प्रेशर कुकरचं एक्झाम्पल. बरोबर आहे. तर प्रेशर कुकर मध्ये सुद्धा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा तुम्हाला दिसून पडतो बेटा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हे दिसून पडतो तुम्हाला. काय होतं बघा. बर्नर आहे. लेट अस टेक द एक्झाम्पल नाउ ऑन व्हाइट बोर्ड. क्लियर ऑल द ड्रॉइंग्स. Let us suppose this is your pressure cooker. ऐसा कुछ तो भी प्रेशर कुकर है. एग्जैक्ट तो नहीं दिखेगा वैसे. अरे अज्यूम कर लो बेटा. अज्यूम पे पूरी दुनिया चल रही है. ठीक है. लेट अस सपोज दिस इज योर प्रेशर कुकर. इसके ऊपर हम कोई तो भी ऐसा एक वेसल लगा देंगे. विसल्स. नीचे से कोई तो भी बर्नर भी लगा देना है ना हमें. तो नीचे से बर्नर भी लगा देंगे. फ्लेम येलो कलर की फ्लेम भी लगा देंगे. ठीक है. ठीक है. दिस इज योर बर्नर. प्रोटोटाइप मॉडल है. ठीक है. कुकर का कुकर है बेटा. प्रेशर कुकर पता है ना. प्रेशर कुकर. प्रेशर कुकर. प्रेशर कुकर का एग्जाम्पल. ओके. किसके लिए यूज होता है प्रेशर कुकर? इट इज यूज टू कुक द फूड. बराबर है. इन मिनिमम टाइम. इन मिनिमम टाइम. कमीत कमी टाइम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? जे काही कुक करायचं असेल, राईस कुक करायचं असेल किंवा अदर जे काही सब्जी असेल. सो फॉर दॅट वी आर युझिंग द प्रेशर कुकर. बट व्हॉट ऍक्च्युअली इट डूज? काय करतोय आपण इथे? अमाऊंट ऑफ हीट ऍड करतोय बेटा. अमाऊंट ऑफ हीट काय करतो? ऍड करतोय. बर्नरच्या थ्रू काय करतो? याच्यामध्ये हीट ऍड करतो. बरोबर आहे. आता ही हीट बघा कशासाठी उपयोगात येते? कशासाठी की याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे तुम्हाला माहिती आहे. याच्यामध्ये प्रेझेंट आहे वॉटर. बरोबर आहे. कुकरमध्ये प्रेशर कुकरमध्ये काय प्रेझेंट असतं? वॉटर. आणि तुम्हाला माहिती आहे की या वॉटरचं काय होतं बेटा? वॉटर वेफर्स मध्ये कन्व्हर्जन होतं. कशामध्ये कन्व्हर्जन होतं? वॉटर वेफर्स मध्ये. क्लिअर. वॉटर वेफर्स मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर याची वाफ बनल्यानंतर मला सांगा याला एस्केप होण्यासाठी जागा आहे का कुठे? कुठेच जागा नाही. स्पेस लिमिटेशन आहे. म्हणजे इथे व्हॉल्यूम काय बेटा? कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम चेंज होत नाहीये बेटा.
व्हॉल्यूम चेंज होणार नाही याचा अर्थ काय? व्हॉल्यूम चेंज होणार नाही याचा अर्थ काय? वर्क डन होणार का? नाही बेटा, वर्क डन होणार नाही. वर्क डन इज झिरो अकॉर्डिंग टू थर्मोडायनामिक्स. वर्क डन इज झिरो. अरे अकॉर्डिंग टू थर्मोडायनामिक्स काय सांगतं? क्यू इज इक्वल टू, आताच लर्न केलं ना तुम्ही, क्यू इज इक्वल टू ओके डेल्टा यू प्लस डब्ल्यू. बराबर. आणि तुम्हाला कालच एक्सप्रेशन झालेलं आहे डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डब्ल्यू काय असतो बेटा? पी डेल्टा व्ही. पी डेल्टा व्ही असतो ना. वर्कडन अरे कालच झालेला आहे ना बेटा. वर्कडन नाही तर बघून घ्या, लास्ट लेक्चर युट्यूबला प्रोव्हाइड केलंय तुम्हाला. ठीक आहे, लेक्चर्स वर्कडनचं एक्सप्रेशन, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर द वर्कडन इन थर्मोडायनामिक्स. सो वर्कडन इज इक्वल टू पी इंटू डेल्टा व्ही. इथे चेंज इन व्हॉल्यूम काय बेटा? व्हॉल्यूम चेंज होणार आहे का सांगा मला. मास हा हा जो कुकर आहे, प्रेशर कुकर इनिशियली असा आहे आणि नंतर थोड्या वेळाने याची हाईट वाढली, असा प्रकार तर घडणार नाही ना. म्हणजे व्हॉल्यूम तर कॉन्स्टंट आहे ना तिथे. जो काही गॅस तयार होणार त्याचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार. बरोबर आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम काय येणार? झिरो. हा झिरो म्हणजे टोटल ही क्वांटिटी काय झाली? वर्क डनची झिरो. ओके, म्हणजे काय झालं? क्यू अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड इट इज ओनली यूज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. बरोबर आहे. इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम म्हणजे वॉटर जे काही प्रेझेंट आहे ना, त्या वॉटरची फक्त इंटरनल एनर्जी वाढणार. इंटरनल एनर्जी वाढणार. इंटरनल एनर्जी वाढली की तुम्हाला माहिती आहे की इंटरनल एनर्जी इट इज असोसिएटेड विथ द टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर वाढणार. टेम्परेचर वाढलं की त्याचं वॉटर वेफर्स मध्ये कन्व्हर्जन होणार. बरोबर आहे. मग हे वेफर्स इंटरनल एनर्जी वाढवल्यानंतर हे कशामध्ये यूज वर्कडन ओके कशामध्ये जाणार? जे काही इथे तुमचा राईस असेल किंवा काय असेल त्याला काय करणार? ते इझिली वेपराइज करणार किंवा इझिली त्याला बॉईल करणार आणि लवकरात लवकर तुमचं जे अन्न आहे किंवा जे काही फूड आहे इझिली कुक होणार. ठीक आहे, म्हणजे इंटरनल एनर्जी इट इज यूज टू जस्ट ओके कुक दॅट पर्टिक्युलर फूड विद इन मिनिमम टाइम. बरोबर आहे. विन मिनिमम टाइम म्हणजे जो असं जर तुम्हाला ओपन व्हेसल असेल तर त्याला तुम्हाला 15 मिनिटं लागेल, तर याला 5 मिनिटांमध्येच तुमचं काय होणार? फूड कुक होणार. सो दॅट इज द सिम्पल एक्झाम्पल ऑफ द प्रेशर कुकर. याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बोलण्याजोग्या आहेत, पण त्यावर आपण जास्त टाइम वेस्ट न करता वी विल डिस्कस वन न्यूमेरिकल ऑन दॅट पर्टिक्युलर टॉपिक. क्लिअर? ओके, नोट डाऊन केलेलं आहे सगळ्यांनी? नसेल तरी नंतर तुम्ही नोट डाऊन करायचंच आहे. नोट डाऊन करत चला, नोट्स व्यवस्थित ठेवा. ओके, ह्याच युजफुल ठरणार आहे. टाइम असाच चाललेला आहे, त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म मधून चांगल्या प्रकारे कसं घेता येईल याचा तुम्ही विचार करा. माझ्याप्रमाणे मी बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय. स्टील वी आर ट्राइंग अवर बेस्ट. ओके, नेक्स्ट काही ज्या टर्म्स आहेत ते आपल्याला आता इथे बघून घ्यायचे, निगेटिव्ह वर्क आणि पॉझिटिव्ह वर्कच्या संदर्भातच्या. ते आपण परत एकदा रिवाइज करून घेऊया. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे त्या. हे जे सांगतोय ना, ही नीट आणि जेडब्ल्यू पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे बेटा. त्याला व्यवस्थित घरी गेल्यानंतर टेबलच्या फॉर्मॅटमध्येच नोट डाऊन करून ठेवा. टेबलच्या फॉर्मॅटमध्ये नोट डाऊन करून ठेवा. नंतर हे जे सांगतोय ना मी, कम्पेअर द कंडिशन्स फॉर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह वर्क अँड झिरो इंटरनल एनर्जी. हे कम्प्लीट जे काही दिसतंय तुम्हाला ऑन स्क्रीनवर, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर बेसिक कन्सेप्ट. क्लिअर? बघा इथे याच डायग्राम वरनं आपण समजून घेऊया. वेगळी काही डायग्राम ड्रॉ करायची नाही. एक सिस्टम आहे. हा काही तुमचा तो ॲटम मॉलिक्युल्सला किंवा तुमचा छोटा अमिबा वगैरे काही कन्सिडर करू नका. हा एक छोट्या प्रकारचा सिस्टम आहे. बरोबर आहे. बघा फर्स्ट सिस्टम दिसतोय सगळ्यांना? हा सिस्टम आहे. हायलायटर दिसतोय का सगळ्यांना? हायलायटर ओके, विजिबल आहे. ओके, डन. बघा या सिस्टम मध्ये फर्स्ट 3 केसेस आपण जनरली कन्सिडर करणार आहोत. करायचे 3 केसेस कन्सिडर. पहिली केस असणार आहे तुमची बघा, इंटरनल एनर्जी ही ग्रेटर दॅन झिरो. when the internal energy will be greater than zero, when the internal energy will be less than zero, it means when it is negative, and when the internal energy will be zero. हे आपल्याला फक्त सांगायचं. किंवा एखाद्या सिस्टमची इंटरनल एनर्जी झिरो कधी असतं, किंवा एखाद्या सिस्टमची इंटरनल एनर्जी निगेटिव्ह कधी असणार बेटा, एखाद्या सिस्टमची इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह कधी असणार, हेच आपल्याला काय करायचं सांगायचंय किंवा समजून पण घ्यायचं. बरोबर आहे. ओके, आता इंटरनल एनर्जी म्हटलं की काय येणार? एक तर क्यू किंवा डब्ल्यू. याच टर्म्स मध्ये आपल्याला त्यांना सांगावं लागेल की क्यू असा असेल किंवा डब्ल्यू असा असेल तेव्हा इंटरनल एनर्जी अशी असेल. अशा टर्म्स मध्ये काहीतरी सांगावं लागेल. बरोबर आहे. बघा 3 केसेस आहे. किती केसेस आहेत? 3 केसेस आहेत. 3 केसेस. इंटरनल एनर्जी विल बी पॉझिटिव्ह when it is greater than zero. Internal energy will be less than zero, then it is negative, and internal energy will be equal to zero. म्हणजे त्यामध्ये कोणतीही चेंज होणार नाही इंटरनल एनर्जी. बघा इथे दिसतंय सिस्टम सगळ्यांना. या सिस्टम मध्ये मी काय केलंय,
200 जूल्स एनर्जी काय केली, ऍड केली सिस्टम मध्ये, लेटेस्ट सपोज. ओके, त्यामधला फक्त वर्क डन झालेला आहे 100 जूल. किती झालेला आहे वर्क डन? 100 जूल. बरोबर आहे. म्हणजे मला जर इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायची असेल तर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू ने आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. बरोबर, आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स झालेला आहे. सो क्यू ऍड केलाय 200 आणि 100, म्हणजे इथे येणार 200 मायनस 100, म्हणजे किती भेटणार तुम्हाला? पॉझिटिव्ह 100. बरोबर. बघा, इंटरनल एनर्जी काय आली? पॉझिटिव्ह आली आहे. बरोबर आहे. इंटरनल एनर्जी काय आली आहे तुमची? पॉझिटिव्ह आली आहे. क्लिअर? इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव्ह when more heat is added than the work done by the system. म्हणजे सपोज बघा इथे काय लेस आहे, वर्क डन जर कमी असेल ऍज कम्पेअर टू द हीट सप्लाइड, देन द इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव्ह. काय म्हटलंय मी? जे काही तुम्ही हीट सप्लाय केलेली आहे, म्हणजे ब्रेकफास्ट खूप जास्त दिलेला आहे आणि त्याला म्हटलं फक्त ओके काय कर, या क्लासरूम मधून दुसऱ्या क्लासरूम मध्ये जाऊन बस. क्लिअर? खूप जास्त लंच केलंय आणि त्याला काम काय दिलं फक्त, ओके त्यांनी लंच केलंय, चांगल्या कॅलरीजचं लंच केलेलं आहे, त्याच्याकडे 500 जूल एनर्जी तयार झाली, इथं लेट सपोज 200 जूल एनर्जी तयार झाली आणि त्याला म्हटलं फक्त उठ इथून आणि दुसऱ्या क्लासरूम मध्ये जाऊन बस. एनर्जी खूप कमी झाली, वेस्ट झाली. बरोबर आहे. म्हणजे स्टील त्याच्याकडे काहीतरी इंटरनल एनर्जी आहे. तर या इंटरनल एनर्जीला आपण काय म्हणणार? पॉझिटिव्ह इंटरनल एनर्जी. व्हेन इट इज पॉझिटिव्ह, when the work done is less than that of the heat supply. Now when it is less, कधी लेस असणार इंटरनल एनर्जी? when it is less, बघा निगेटिव्ह कधी असणार? बघा मी काय करतोय, 100 जूल्स when work done is more than that of the heat supply. जेव्हा वर्क डन हे जास्त आहे कशापेक्षा? हीट सप्लाइड पेक्षा. जर बघा या टर्म्स मध्ये लक्षात ठेवू नका, मी काय सांगतोय त्या लक्षात ठेव. जर वर्क डन हे जास्त आहे, म्हणजे मी सपोज फक्त 100 जूल सप्लाय केलंय आणि 200 वर्क डन करून घेतलंय, तर डेफिनेटली इंटरनल एनर्जी काय येणार? निगेटिव्ह मध्ये येणार. बरोबर आहे. डेल्टा इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. ओके, आणि वर्क फ्लो अपोजिट डायरेक्शन मध्ये दिलाय, पण ते लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. जेव्हा व्हेन वर्क डन इज मोर दॅन दॅट ऑफ द हीट सप्लाइड, देन विल बी निगेटिव्ह इंटरनल एनर्जी. Now when there will be a zero internal energy, इंटरनल एनर्जी झिरो कधी असणार? त्याला फक्त ओके जेवढी हीट सप्लाय केली आहे आणि तेवढंच अमाऊंट ऑफ वर्क डन झालं असेल, जेवढी हीट सप्लाय केली आहे तेवढंच अमाऊंट ऑफ वर्क डन झालं असेल, तर त्या केसमध्ये आपण काय करणार? इंटरनल एनर्जी झिरो कन्सिडर करणार. क्लिअर? त्या केसमध्ये जे काही हीट सप्लायड आहे इज इक्वल टू वर्क डन, तिथे इंटरनल एनर्जी काय असणार? झिरो. एकदम सिंपल आहे. मी ज्या फॉर्मॅट मध्ये सांगितलंय तसंच लक्षात ठेवायचं आहे. डायग्रामला फक्त ड्रॉ करून ठेवायचं आहे. यामध्ये या डायग्राम मध्ये इथे थोडंसं कॉम्प्लिकेशन आहे, बाकी हे सेंटेन्स इम्पॉर्टंट आहेत खालचे, बाकी तुम्हाला लक्षात आलेलं आहे. नेक्स्ट आता याच्यावरचं एक न्यूमरिकल्स आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. जे न्यूमरिकल्स तुम्हाला एक स्टार दिलेला आहे, म्हणजे जे विचारलेलं न्यूमरिकल आहे ते आपण सॉल्व्ह करूया. ओके, किती टाइम आपल्याकडे आहे ते बघा एकदा. चला नोट डाउन दिस पर्टिक्युलर न्यूमरिकल नोट डाउन करा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वर न्यूमरिकल आहे, एक्सरसाइज मधला न्यूमरिकल आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नोट डाउन दी न्यूमरिकल. केलंय नोट डाउन? चला काय काय दिलंय बघा. अ गॅस कंटेन इन अ सिलेंडर. मोस्ट ऑफ द केस मध्ये तुम्हाला पिस्टन, सिलेंडर असेच एक्झाम्पल दिसणार या युनिट मध्ये. A gas contained in a cylinder fitted with a frictionless piston, आला piston, expand. सर का बरं पिस्टन सिलेंडरचे एक्झाम्पल देतात? अशा जर क्वेश्चन कोणी मला विचारला तर मी सांगेल बेटा याचा यूज हा तुमच्या इंटरनल कंबशन इंजिन मध्ये जास्त आहे. खूप म्हणजे यूज केला जातो इंटरनल कंबशन, आयसी इंजिन जे म्हणतो, जे काही तुमच्या बाईकचे इंजिन आहे, ओके त्यामध्ये सुद्धा हेच फिनॉमिनॉन होतं. आपण पेट्रोल आहे, पेट्रोलला इग्नाइट करतो, इंटरनल एनर्जी वाढते आणि तेच पिस्टनला डिस्प्लेस करतं. एखाद्या वेळेला सेपरेटली व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला ते मेकॅनिकल इंजिनशी कन्सर्न एक लेक्चर आहे ते इलॅबोरेट करेल, हाऊ द 4 स्ट्रोक सिलेंडर विल वर्क्स, सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक इंजिन हाऊ वर्क्स. देन आय विल इलॅबोरेट इट by the end of this particular chapter. So now let us take this numerical. Note down केलं असेल. 1 minute राहिलेला आहे, but it is not possible to complete this unit, this particular numerical in 1 minute.
चला आजच्यापर्यंत एवढंच करूया. ओके, उद्याला आपण हे न्यूमरिकल डिस्कस करणार आहोत. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. क्लिअर आहे? कॉमेंट बॉक्स मध्ये टाइप करू शकता. क्लिअर आहे सगळ्यांना? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स परत एकदा रिवाइज करतो. काय फॉर्म्युला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स